अभिनेत्री रवीना टंडनच्या ड्रायव्हरवर रॅश ड्रायव्हिंगचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे ड्रायव्हरला मारहाण करण्याचा जमावाने प्रयत्न केला। ड्रायव्हरच्या बचावासाठी रवीना टंडन गाडीतून उतरली। ड्रायव्हरने रॅश ड्रायव्हिंग केल्यानंतर जमावानं रवीना टंडनलाही घेरल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। बांद्र्याच्या काठड रोडवरची काल रात्रीची ही घटना आहे। आपण बघतोय रवीना टंडनच्या चालकावर रॅश ड्रायव्हिंगचा आरोप होतोय आणि ड्रायव्हरला मारहाण करण्याचा जमावानं प्रयत्न केला। काही प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केलाय की त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी, त्याच्या बचावासाठी रवीना टंडन स्वतः गाडीतून उतरली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती। मात्र त्या जमावानं रवीना टंडनला सुद्धा घेरलं असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे। महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। महेश, आपण बघतोय की आता हल्ली गेले काही दिवस आणि गेले काही महिने विशेषतः संपूर्ण राज्यामध्ये रॅश ड्रायव्हिंगचे प्रकार वाढतायत आणि त्यातच रवीना टंडनच्या ड्रायव्हरने रॅश ड्रायव्हिंग केल्याचं आता एक घटना समोर आली आहे। काय अपडेट? एका कार्यक्रमात होती आणि तिथून ती ज्यावेळेस निघाली होती त्यावेळेस तिचा ड्रायव्हर तिच्या सोबत होता। तिची कार जी होती तिचा ड्रायव्हर चालवत होता आणि कार्टर रोड जवळ आल्यानंतर रात्री उशिरा रॅश ड्रायव्हिंग तिच्यावर ड्रायव्हरकडून करण्यात आल्याचा आरोप केला जातो आणि एक व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। आता या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळत आहे की रवीना टंडन तिच्या ड्रायव्हरला जमावाने घेरलेला आहे। जमाव आणि रवीना टंडन यांच्यामध्ये शाब्दिक वाद होताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय, जो सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे। आणि 3 महिलांना रवीना टंडनच्या ड्रायव्हरने मारहाण केल्याचा आरोप हा जमाव करतोय। मात्र त्या ठिकाणी रवीना टंडन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि त्या ड्रायव्हरला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करते। अशातच रवीना टंडनवर हा जमाव थोडा संतप्त झालेला पाहायला मिळतोय आणि काही जण आरोप करतात की रवीना टंडन ही स्वतः मद्यधुंद अवस्थेत होती, मात्र याची पुष्टी अद्याप झालेली नाहीये आणि हा व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमांवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे। तुर्तास या संदर्भात पोलिसांकडून कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे की नाही याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। आम्ही प्रयत्न करतोय की कशा प्रकारे ही घटना घडलेली आणि या संदर्भात पोलिसांनी काही ऍक्शन घेतलेली आहे का। जर ऍक्शन घेतली असेल तर त्यामध्ये दोषी कोण आहे, रवीना टंडनच्या बाजूने पोलिसांनी कारवाई केली आहे का, जमावाच्या विरोधात काही कारवाई करण्यात आलेली आहे का, याची खातरजमा सध्या केली जात आहे। निश्चितच महेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास। धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की रवीना टंडनच्या चालकावर रॅश ड्रायव्हिंगचा आरोप होतोय। गेले काही दिवस राज्यात अशा पद्धतीच्या घटना वाढलेल्या आहेत आणि त्यातच एक घटना उघडकीस आली।